नमस्कार मित्रांनो, मी अभिजित मनचलचलवर तुमचं हार्दिक स्वागत. कोल्हापूरमध्ये मार्केटिंग कंपनीत नोकरी करतो. 2 वर्षापूर्वी माझं लग्न सानिकाशी झालं. सानिका चांगली आहे, पण तिच्या कामाच्या दबदडीत आमच्यात थोडं अंतर पडलं. लग्नानंतर आम्ही तिघे एकत्र राहायला लागलो. सानिका, मी आणि सासू नीला. ही आहे माझ्या आयुष्यातली एक अशी कहाणी जी मी कधी सांगितली नव्हती, पण आज सांगतोय. अभिजित कोल्हापूरमध्ये मार्केटिंग कंपनीत काम करतो. लग्न झाल्यावर तो बायको सानिका आणि सासू नीला हे तिघं एकत्र राहतात. सानिकाची नोकरी व्यस्त आहे. अभिजित हळूहळू सासूंची भावनिक जवळीक अनुभवतो. सानिका 15 दिवस बहिणीकडे बाळंतपणासाठी जाते. घरात फक्त अभिजित आणि नीला सासू उरतात. 3 दिवसात मैत्री वाढते. एका रात्रीच्या संवादात नीला म्हणते, मी तुझी आई आहे, पण तुझी मैत्रीण ही. अभिजितच्या मनात आकर्षण निर्माण होते. पुढे विजेचा एका रात्री तो तिला भावनिक मिठी मारतो. अपराधीपणा जागृत होतो. सानिका परत येते. अभिजित आणि नीला गुप्त संवाद साधून चालू ठेवतात. एक रात्र अशी येते की नीला अभिजितच्या खोलीत येते. शरीर थरथरतं, डोळ्यात अश्रू. ती म्हणते, आता मागे वळूया. मी तुझी आई होण्याचा प्रयत्न करेन. अभिजित म्हणतो, नको, मला काहीतरी वेगळं हवंय. अभिजित सानिकाला एका रात्री सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो, पण आधी नीला आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभी असते. सानिकाला हे सगळं कळतं. ती म्हणते, तू माझा नवरा आहेस की माझ्या आईचा प्रियकर. अभिजित रडत पडतो. तो सानिकाला सांगतो, मी चुकलं, मला दुसरी संधी दे. सानिका शॉक मध्ये असते. सानिका शांतपणे उठली. आता तुमच्या दोघांची पारख होईल असं म्हणाली आणि बाहेर पडली. अभिजितच्या हातात मात्र तिच्या बॅगेतून सापडलेला एक कागद थरथरत होता. तिच्या डॉक्टराकडील प्रेग्नन्सी रिपोर्ट तो पाहत राहिला. काय करायचे हा प्रश्न हवेत तसाच लटकला. अभिजितच्या आयुष्यातली ती रात्र, एक चूक, एक सासू, एक बायको आणि एक अनोळखी वळण. पुढे काय झालं? सानिकाने कोणता निर्णय घेतला? अभिजित आणि नीला यांचं गुपित उघडीस आलं का? तर उत्तर जाणून घ्यायचं असतील तर कुठे जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप जबरदस्त व्हिडिओ आहे, जबरदस्त स्टोरी कथा आहे. आणि आपल्या मनचलचल या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर कथा सुरुवात करूया. आंबोली गाव कोल्हापूरच्या हद्दीतले छोटेसे पण निसर्गरम्य गाव. डोंगराच्या कुशीत वसलेलं. पाऊस पडला की इथली हिरवळ डोळ्यांना सुखावून जायची. पण अभिजितच्या मनात मात्र तेवढी हिरवळ नव्हती. त्यांचं मन कोरडं पडलं होतं. अभिजित वय 6.5 फूट उंची, करारी बाधा, चेहऱ्यावर नेहमी एक निर्मळ हास्य, पण आतून तो गेल्या काही महिन्यापासून कोरडा पडत चालला होता. कारण सानिका त्यांची बायको. लग्नाला अवघी 2 वर्ष झाली होती, पण प्रेम कुठे हरवलंय, कधी हरवलंय ते दोघांनाही समजलं नव्हतं. सानिका वय 23, खूप सुंदर, हुशार, उत्तम नोकरी. येथे एका कॉर्पोरेट कंपनीत ती शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असे. पहाटे 6ला उठून सकाळी 7च्या बसने ती ऑफिसला जात असे. संध्याकाळी 7-8 वाजता परत येई घरी. आल्यावर थकवा, थोडं जेवण, मग झोप. अभिजितची बोलायला वेळच नव्हता. अभिजित ही कोल्हापूरमध्ये मार्केटिंगची नोकरी करत होता. त्यांचं कार्यालय घरापासून 15 किमीवर होतं. सकाळी तोही लवकर निघून जाई. दोघे जण सतत धावत होते. सासू नीला वय 42, पण दिसायला 35 वर्षापेक्षा जास्त कोणी म्हणणार नाही. उंच, गोरीपान, लांब काळे केस, डोळ्यात एक वेगळीच मऊ चमक होती. तिचा हसण्यात एक काहीतरी होतं की पाहणाऱ्यांचं मन एकदम हलकं व्हायचं. साधी राहणी, शांत स्वभाव. 10 वर्षापूर्वी तिचा नवरा, सानिकांचे वडील यांनी तिला सोडलं होतं. म्हणजे सोडलं नाही, तर एका रात्री ते घरातून बाहेर पडले आणि परत कधी आलेच नाहीत. कुठे गेले, कोणाकडे गेले, कोणालाही काही माहित नव्हतं. नीला तेव्हा अगदी ढासळून गेली होती. पण मुली होत्या, मोठी मुलगी गौरी आणि लहान सानिका. दोघींना सावरताना तिने आपलं सगळं आयुष्य वेचलं.
दोन्ही मुलींना चांगलं शिकवलं, नोकरीला लावलं. गौरीचं लग्न सांगलीला झालं, सानिकाचं लग्न अभिजितशी झालं. आता नीला सानिका आणि अभिजित बरोबर राहत होती. तिचं आयुष्य म्हणजे फक्त मुलींची काळजी. लग्नानंतर पहिले 3-4 महिने सानिका आणि अभिजित खूप आनंदात होते. सुरुवातीला सानिकाने नोकरी सोडायचा विचार केला होता, पण अभिजितच्या पगारात दोघांचा खर्च भागत नव्हता. शिवाय नीलालाही हौस होती की सानिकाने नोकरी करावी. पण नोकरी सुरू झाल्यापासून सानिकात बदल होत गेला. आधी ती अभिजितसाठी डब्बा बनवून ठेवायची, रात्री उशिरापर्यंत गप्पा मारायची. आता ती थकून यायची, लगेच झोपायची. अभिजित एकटाच बसून राहायचा. नीला या दोघांचं अंतर पाहत होती, पण ती काही बोलत नसे. कारण तिच्या मते नवरा बायकोमध्ये कोणी बोलू नये. ती फक्त घराची कामं करत असे. सकाळी अभिजितला चहा देई, संध्याकाळी जेवण वाढून झाल्यावर आपल्या खोलीत जाई. 2 महिन्यापूर्वी गौरी गरोदर राहिली. तिचं बाळंतपण जवळ आलं. सानिकाला फोन आला, गौरीला प्रसूतीपूर्वी काळजी घ्यायची आहे. तू 15 दिवस येईल का? सानिका गेली. ती सांगलीला तिच्या बहिणीकडे. घरात फक्त अभिजित आणि नीला हे दोघे. पहिले 2 दिवस काही वेगळं नव्हतं. सकाळी नीला चहा करून द्यायची. रात्री जेवण वाढून झाल्यावर ती आपल्या खोलीत जायची. पण तिसऱ्या दिवशी रात्री अभिजित खूप थकून घरी आला. ऑफिसमध्ये मोठा प्रोजेक्ट होता. सतत प्रेशर. त्याने दार उघडलं. नीला समोरच उभी होती. तिने साधी पिवळी साडी नेसली होती. तिचे केस मोकळे सोडलेले होते. अगदी शांत उभी होती. अभिजित, इतका उशीर? थकलाच ना? बस, जेवण वाढते. तिचा मऊ आवाज. अभिजित टेबलवर बसला. नेहमीप्रमाणे उभी राहून वाढायची, पण आज ती समोर बसली. कारण नीला म्हणाली, आज सानिका नाही, एकटं वाटतंय ना? अभिजित हसला. थोडं, पण तुम्ही आहात ना? नीलाने त्यांच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात खरी काळजी होती. अभिजित, तू नेहमी हसतोस, पण मला वाटतं तू आतून एकटाच आहेस. कामाचा ताण, सानिकांचा वेळ न मिळणं, मला सगळं समजतं. त्या रात्री जेवण झाल्यावर ते बराच वेळ बोलले. नीलाने आपल्या आयुष्याबद्दल सांगितलं. नवऱ्याने सोडल्यापासून ती एकटीच मुलीला घेऊन कशी संघर्ष करत होती, कसे दिवस काढले, कधी स्वतःसाठी वेळ मिळाला नाही, ती म्हणाली. अभिजित म्हणाला, तुम्ही खूप मजबूत आहात. नीला हलकस हसली. मजबूत दिसते, पण आतून थकलेली आहे. शेखर म्हणजे अभिजित. कधी कधी कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटतं. त्या रात्री झोपताना अभिजितच्या मनात पहिल्यांदा नीलांचा चेहरा आला. त्याने स्वतःला समजावलं, ती तुझी सासू आहे असं काही विचार करू नकोस. पण तिच्या बोलण्यातली काळजी, तिचा मऊ आवाज, हे सगळं मनात रेंगाळत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नीला चहा घेऊन त्याच्या खोलीत आली. तिची साडी थोडीशी सरकली होती. तिचा खांदा आणि मानेचा भाग दिसत होता. अभिजितने नजर वळवली. नीलाने ते पाहिलं, पण हलकेच हसली, काही बोलली नाही. हळूहळू त्यांचे संवाद वाढत गेले. रात्री जेवणानंतर ते सोफ्यावर बसून टीव्ही बघत नीला त्यांच्याजवळ बसायची. कधी तिचा हात अनायासाने त्यांच्या हाताला लागायचा. अभिजित काही बोलत नसे, पण शरीरात एक हलकीशी ऊब जाणवायची. एका रात्री वीज गेली. घर अंधारात बुडालं. दोघे बाल्कनीत गेले. थंड हवा वाहत होती. नीला म्हणाली, भयंकर गरमी आहे. पंखा आणला. जवळ जवळ बसले. तिचा श्वास अभिजितला स्पष्ट जाणवत होता. तिने पदर थोडा बाजूला केला. तिच्या शरीरातून हलकासा सुगंध आणि ऊब येते अभिजितला विचलित करत होती. अभिजित, तुला कधी कधी सानिकाशिवाय एकटं वाटतं का? तिने हळूच विचारलं. अभिजित थोडा थांबला. वाटतं, पण सांगायला कोणी नसतं. तिने त्याच्या हातावर हात ठेवला. तिचा हात गरम होता. मी आहे ना, काही बोलायचं असेल तर मला सांग. मी तुझी सासू आहे, पण तुझी मैत्रीणही आहे. त्या स्पर्शाने अभिजितच्या मनात एक वेगळीच भावना जागृत झाली. भीती, आकर्षण, अपराधीपणा
सगळं एकत्र, पण त्याने हात काढून घेतला नाही. ते तासभर बोलत राहिले, तिच्या एकटेपणाबद्दल, त्यांच्या अपेक्षाबद्दल, छोट्या छोट्या गोष्टीबद्दल. त्या रात्री झोपेतही तिचा चेहरा, तिचे स्पर्श, तिचे शब्द सगळं मनात गोडत राहिलं. अभिजित स्वतःला सांगत होता, हे फक्त भावनिक जवळीक आहे, जास्त काही नाही. पण मनाच्या एका कोपऱ्यात त्याला माहित होतं काहीतरी बदलत आहे. पुढच्या दिवशी दुपारी नीला म्हणाली, जेवणाबरोबर बसून बोलू का? एकटीला कंटाळा येतोय. अभिजित होकार दिला. जेवणानंतर ते सोफ्यावर बसले. नीला गुलाबी साडीत होती, केस मोकळे. ती बोलताना केस मागे सरकवायची, तिची गोरी मान दिसायची. अभिजित नजर वळवण्याचा प्रयत्न करत होता, पण मन तिच्याकडे ओढले जायचे. अभिजित, तुला सानिकाशी काय समस्या वाटते? तिने अचानक विचारलं. अभिजित थोडा गोंधळला. काही नाही, फक्त कामामुळे वेळ कमी पडतो. खोटं बोलू नकोस. मी तुझी आई आहे, पण तुझीही काळजी करते. तू कधी कधी रात्री एकटा बसलेला दिसतोस. काय कमी पडतंय? तिच्या शब्दात खरी काळजी होती. अभिजित पहिल्यांदा मन उघडलं. किती दिवस झाले सानिकाशी खरं खरं बोललो. तिच्या व्यस्ततेमुळे अंतर पडलंय. नीला शांतपणे ऐकत होती. तिचे डोळे त्याच्यावर खिळत होते. अभिजित, लग्न म्हणजे फक्त जबाबदारी नसते. प्रेम, समजूत आणि थोडा वेळ एकमेकांसाठी हवा असतो. हे मी अनुभवलंय. तिचा बोलण्यात एकटेपणाची भावना स्पष्ट जाणवत होती. अभिजित अनायासे म्हणाला, नीलाबाई, तुम्ही खूप एकटे आहात. तुम्हाला कोणी समजत नाही का? नीलाचे डोळे भरून आले. समजतंय, पण कोणी जवळ येत नाही. सगळे आई म्हणतात, पण स्त्री म्हणून कोणी पाहत नाही. त्या क्षणी अभिजितच्या मनात संघर्ष सुरू झाला. ती स्त्री त्याची सासू आहे, सानिकाची आई, पण तिच्यात एक सुंदर व्यक्तिमत्व होतं. त्याने तिच्या हातावर हात ठेवला. एकटी पडू नका, मी आहे ना. नीलाने त्यांच्या हातावर हलकासा दाब दिला. ते बराच वेळ असेच बसून राहिले. शब्द कमी, पण भावना खूप. त्यानंतर रोज रात्री त्यांची भेट व्हायची. टीव्ही बघताना ती त्यांच्या जवळ बसायची. कधी तिचा खांदा त्याच्या खांद्याला टेकायचा. शरीरात हलकीशी लहर जाणवायची. एका रात्री पुन्हा वीज गेली. बाल्कनीत बसले. नीला म्हणाली, मला थंडी वाजते. अभिजित अभिजित अनायासे तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती थोडीशी जवळ सरकली. तिचा श्वास त्यांच्या गळ्याजवळ जाणवत होता. तिच्या शरीरातील ऊब आणि सुगंध त्याला विचलित करत होता. तुम्हालाही कधी नवीन आयुष्य सुरू करायचं वाटत नाही का? अभिजितनं हळूच विचारलं. नीलाने त्यांच्या छातीवर हात ठेवला. आता वाटतंय, पण आयुष्याने दिलेल्या नात्याबाहेर जाणं सोपं नाही. तिच्या डोळ्यात अश्रू चमकले. अभिजितने तिच्या गालावर हात फिरवला. तिने डोळे मिटले. ते कितीतरी वेळ असे जवळ बसून राहिले. काही घडलं नाही, फक्त भावनांची देवाणघेवाण होत होती. पण त्या स्पर्शात प्रेम होतं, समजूत होती आणि एक हळूवार वाढणारं आकर्षण होतं. अभिजित रात्री झोपताना विचार करत होता, ही ओढ कुठे नेत आहे? ती सासू आहे, पण तिच्यात तो एक स्त्री पाहत होता, जी त्याला पूर्णपणे समजते. सानिकाशी पडलेलं अंतर नील्यामध्ये भरून निघत होतं. सानिका येण्याच्या एक दिवस आधीची रात्र. मनात प्रचंड गोंधळ, भावनांचं वादळ उसळत होतं. अभिजित स्वतःशी लढत होता. ती सानिकाची आई आहे, यापुढे जाऊ नको. पण तिचे प्रेमळ शब्द, काळजी, समजूत यामुळे त्यांचं मन भरून येत होतं. रात्री 11:30 वाजले. अभिजित खोलीत बसला होता. झोप येत नव्हती. अचानक दार हलकेच वाजलं. त्याने उघडलं. नीला बाहेर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता होती. झोप लागली नाही. तिचा आवाज थरथरत होता. नाही, तुम्हाला नाही वाटतं? उद्या सानिका येते. मला खूप विचित्र वाटतंय. गेल्या काही दिवसात आपण जेवढं बोललो, जेवढं मन मोकळं केलं, ते सगळं उद्यापासून थांबेल का? काय झालं?
तुम्ही अस्वस्थ दिसता, अभिजित म्हणाला. नीलाने दीर्घ श्वास सोडला. गेल्या काही दिवसात तुझ्याशी बोलताना मला खूप बरं वाटतंय. वर्षानुवर्ष एकटी होती. कोणाला मनातले विचार, एकटेपणा, छोट्या इच्छा काही सांगायला मिळालं नव्हतं. तू ऐकून घेतलंस, समजून घेतलंस, पण आता विचार करते की हे बरोबर आहे का? मी तुझी सासू आहे, तू माझा जावई. अभिजित शांतपणे ऐकत होता. मलाही ते समजत नाहीये. सानिकाशी कामामुळे अंतर पडलंय, पण तुझ्याशी बोलल्यावर मन हलकं होतं. तू मला समजून घेतेस, काळजी घेतेस. ही फक्त मैत्री आहे असं वाटतं, पण खूप खोल आहे. नीला म्हणाली. मी खूप एकटी होती. सासऱ्यांनी सोडल्यानंतर सगळं एकटीने हाताळलं. सानिका आणि गौरी मोठ्या झाल्या, पण माझ्या मनाची काळजी कोणी घेतली नाही. तू आलास तेव्हा वाटलं कोणीतरी मला समजतंय, पण आता भीती वाटते. उद्या सानिका आल्यावर आपण पुन्हा जुन्या पद्धतीने वागलो तर मी पुन्हा एकटी पडेन. अभिजित म्हणाला. आपली मैत्रिणी कधीच थांबणार नाही. फक्त सावधान राहायला हवं. सानिकाला संशय येऊ देता कामा नये. ती आपल्या दोघांची आहे. तिला दुखवायचं नाही. आपण हे आपल्या पुरतच ठेवू. नीलाने होकार दिला. ते रात्री 1 वाजेपर्यंत बोलत राहिले. तिने आपल्या आयुष्याच्या आठवणी सांगितल्या. अभिजितने सानिकाशी असलेल्या छोट्या समस्या, कामांचा ताण, एकटेपणा सांगितला. त्या संवादात एक खोल भावनिक बंध निर्माण झाला होता, पण शारीरिक स्पर्श कुठेच नव्हता. दोन माणसं एकमेकांचं दुःख, आनंद, विचार समजून घेत होती. नीला उठताना म्हणाली, उद्या सानिका आल्यावर आपण नेहमीप्रमाणे वागू, पण मनात ही मैत्री कायम ठेवू. मी तुझ्यावर मातृत्व प्रेमाने प्रेम करते. सानिका दुपारी घरी आली. तिचा चेहरा आनंदाने जळजळत होता. मम्मी, अभिजित, मी खूप मिस केलं तुम्हाला, ती म्हणाली आणि दोघांनाही मिठी मारली. नीलाने सामान्यपणे वागवलं, हसली, जेवण वाढलं, सगळं व्यवस्थित होतं, पण अभिजित नीलांच्या डोळ्यात एक वेगळीच गहनता पाहत होता. सानिका समोर असताना नीला अभिजितकडे एकटक पाहत असे आणि हलके स्मित करत असे. पहिल्या काही दिवसात ते खूप सावध होते. अभिजित नीलाबाई म्हणून हाक मारायचा, ती जेवण वाढवायची. पण रात्री सानिका झोपल्यावर नीला कधी कधी त्यांच्या खोलीत यायची. एका रात्री सानिका लवकर झोपली. नीला हळूच आली. फक्त थोडा वेळ ती कुजबुजली. अभिजितने तिला जवळ घेतलं. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, ती म्हणाली. पण सावध राहूया, अभिजित म्हणाला. असा त्यांचा गुप्त प्रवास सुरू झाला. सानिका ऑफिसला गेली की त्यांना थोडा वेळ मिळे. त्या क्षणात ते पूर्णपणे एकमेकात हरवून जातात. पण हे सगळं केवळ भावनिक होतं. एकदा सानिका 3 दिवसासाठी मुंबईला गेली. त्या 3 दिवसात नीला आणि अभिजित खूप वेळ एकत्र होते. नीला म्हणाली, मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करते. हे चुकीचं आहे, पण ते खोटं नाही. कधी कधी अभिजितला अपराधीपणा यायचा. रात्री सानिकाशी बोलताना त्याला वाईट वाटायचं, पण नीलाशी असताना त्याला पूर्णत्व जाणवत असे. मी त्याला जे जे देत होती, समजूत, प्रेम, पूर्ण स्वीकार, ते सानिकाकडून मिळत नव्हतं. महिने गेले. त्यांचं नातं अधिक मजबूत झालं. कधीही सानिकाला दुखावलं नाही. घरात सर्व सामान्य होतं. सानिका सुखी होती. तिला काही संशय नव्हता. एके संध्याकाळी नीला म्हणाली, अभिजित, तू माझ्या जीवनात आलास तेव्हा मी खरोखर जिवंत झाले. मी तुला जावई म्हणून पाहिलं, पण आज तू माझा प्रेमी आहेस. मला हे पुरे आहे. अभिजित म्हणाला. आपण हे प्रेम जपू, कोणाला दाखवायचं नाही. आजही त्यांचं हे गुपित चालू आहे. कधी कधी छोट्या क्षणात ते एकमेकांना प्रेम देतात. सानिका सुखी आहे आणि ते दोघेही भावनिकदृष्ट्या पूर्ण आहेत. पण एक रात्री सानिका लवकर घरी आली. अभिजित आणि नीला सोफ्यावर एकमेकांच्या जवळ बसले होते. सानिकाने दार उघडलं. दोघेही घाबरून उठले. सानिका एक क्षण थांबली. तिने हातातली बॅग खाली ठेवली. किती दिवस चाललंय हे, तिने थोडं थंड आवाजात विचारलं. अभिजितच्या तोंडातून शब्द फुटेना. नीला
रडू लागली. मला सगळं कळतंय. मी आधीपासूनच लक्षात घेत होती, सानिका म्हणाली. पण पुढे काय झालं? त्याच रात्री सानिकाने एक कागद अभिजितच्या हातात दिला. तो प्रेग्नन्सी रिपोर्ट होता. ती गरोदर होती. अभिजित गरत राहिला. नीला गप्प बसली. सानिका म्हणाली, आता या तिघांपैकी एक नात्याला उभं राहावं लागेल. तुम्ही दोघे ठरवा. ती थांबली. नीला रडत होती. अभिजितचा चेहरा पांढरा फटका झाला. सानिका पुढे म्हणाली, होय, मी 3 महिन्यांची गरोदर आहे. तुझंच बाळ आहे अभिजित. पण आता मला काय वाटायला हवं? माझा नवरा आणि माझी आई माझ्याच घरात. अभिजित गुडघे टेकला. सानिका, मी चुकलो, पूर्णपणे चुकलो. पण या बाळासाठी, आपल्यासाठी एक संधी दे. सानिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. एक संधी? आणि तू माझ्या आईची, तुला काय वाटत नाही का ते बोलायला? नीला पुढे आली. तिने सानिकाचा हात धरला. सानिका, मी आता या घरातून जाते. मी तुझ्या आयुष्यात कधीही येणार नाही. पण तू तू अभिजितला संधी दे. तो चांगला आहे. त्याने चूक केली, पण तो बदलेल. त्या रात्रीचे वातावरण अतिशय तणावपूर्ण होते. रात्रीचे 11 वाजले होते. सानिका आपल्या खोलीत गेली. तिने हलका नाईट ड्रेस आणि आरामदायी नाईट पॅन्ट घातला होता. ती खिडकीजवळ उभी राहून बाहेरच्या अंधाराकडे पाहत होती. तिच्या मनात हजारो विचार चालू होते. तिला सुचत नव्हते. अभिजित दाराशी आला. हळुवारपणे बोलला, सानिका, एकदाच बोलू दे. तिने दार उघडलं. तो आत गेला. तोही नाईट पॅन्ट आणि टी शर्ट मध्ये होता. दोघांमध्ये कितीतरी अंतर होतं. मी कबूल करतो, मी कमकुवत पडलो. पण तू मला विचार कधीच केला नाहीस का? मी एकटा कसा होतो? तू फक्त कामात गुंतली होतीस, अभिजित म्हणाला. सानिका संतापली. तू विचारलं नाहीस मी की का काम करते? तुझ्या प्रमोशनसाठी, तुझ्या स्वप्नासाठी. पण तुला फक्त तुझा एकटेपणाच दिसला. माझे संघर्ष दिसलेच नाहीत. नीला तिच्या खोलीत नाईट ड्रेस आणि नाईट पॅन्ट मध्येच बेडवर बसली होती. तिला झोप येत नव्हती. तिने ठरवलं. ती उठली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे एकत्र आले. नीला म्हणाली, मी ठरवलंय, मी वृद्धाश्रमात जाते. सानिका, तू माझी मुलगी आहेस, पण मी तुझा विश्वास घालवला. मी दूर राहीन. सानिका रडली. आई, तू मला सोडून जाऊ नकोस. पण यापुढे तू फक्त माझी आई आहेस. अभिजितची सासू. दोघांनी कधी एकटं राहायचं नाही, ही अट आहे. अभिजितने मान हलवली. मान्य आहे. मी तुला आणि या बाळाला कधी दुखावणार नाही. मित्रांनो, ही होती कथा. सानिकाने माफ केलं. अभिजितने शिक्षा भोगली. नीला दूर गेली. पण कथेचा खरा निर्णय आता वाचा. 11 महिन्यानंतर सानिकाच्या मुलीने पहिलं पाऊल टाकलं. नाव ठेवलं होतं प्रार्थना. अभिजित रोज संध्याकाळी लवकर घरी येऊ लागला. सानिका शांत होती, पण तिच्या डोळ्यात आता पूर्वीचा विश्वास नव्हता. तो हरवला होता. नीला वृद्धाश्रमात होती. तिथे ती इतर वृद्ध महिलांना मदत करत असे. तिने स्वतःला धर्मात झोकून दिलं. पण रात्री उशिरा ती एकटी असताना तिला सानिका आणि तिची नात प्रार्थना आठवत असे. एक दिवस अभिजितला फोन आला. नीलाला हृदयविकाराचा झटका आला होता. ती हॉस्पिटलात होती. सानिका शांत बसली होती. अभिजित म्हणाला, ती तुझी आई आहे. एकदा तरी भेटून ये. सानिका म्हणाली, तू मला सोडून तिच्याकडे जा. मी येणार नाही. पण रात्री उशिरा सानिका उठली. तिने आपल्या मुलीला उचललं. ती इस्पितळात गेली. नीला अशक्त अवस्थेत पडली होती. तिने सानिकाला पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सानिका, मला माफ कर. मी वेडी होती. सानिकाने तिचा हात धरला. आई, तू वेडी नव्हतीस. तू एकटी होतीस. पण आता पुन्हा असे कधी होऊ देणार नाही. नीला म्हणाली, मी तुझ्यासोबत राहू शकते का? सानिका हसली. तू माझी आई आहेस. तू कुठेही जाशील. तू माझी
आईस राहाईस. तिन्ही जण हॉस्पिटलमधून एकत्र होते. अभिजित हात जोडून उभा होता. सानिकाने त्याच्याकडे पाहिलं. तू सुद्धा आमच्यासोबत ये, पण आता माझ्या अटी आहेत. पहिली, आईसोबत कधी एकटा राहणार नाहीस. दुसरी, फोन उचल, कुठे जाशील ते सांग. तिसरी, प्रार्थनाला कधी खोटं बोलणार नाहीस. अभिजितने मान हलवली. मान्य आहे. आज तिघे एकत्र राहतात. नीला आता फक्त आजी आहे. अभिजित आणि सानिका यांच्यात विश्वास पुन्हा उभा राहतोय हळूहळू. कारण एखादी चूक विचारता येते, पण तिची खूण राहतेस. मित्रांनो, ही कथा आहे विश्वासघाताची, पुनर्निर्मितीचीही. प्रत्येक चुकीची किंमत असते, पण जर मनात खरोखर पश्चाताप असेल तर दुसरी संधी मिळू शकते. आता ही कथा संपली, पण एक शेवटची विनंती. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा. होय, या कथेने मला काहीतरी विचार करायला भाग पाडलं असेल तर शेअर करा. ज्यांना नात्यातले धागे जपायचे आहेत त्यांना. कमेंट करा, सानिकाने बरोबर केलं का? तुम्ही असते तर काय केलं असतं? आणि हो, आमच्या मनचलचल या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच हृदयस्पर्शी, रोमॅन्टिक, थरारक आणि खऱ्या आयुष्यावर आधारित कथा सर्वात आधी तुम्हाला मिळत राहतील. कारण जिथे मन चंचल असतं तिथे कधीही नवी कथा येते. धन्यवाद. आपला विश्वासू मन चंचल. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. धन्यवाद.